मिरजेतून जाणारी द्राक्ष युद्धामुळे न्हावाशेवा कंटेनर बंदरवर अडकले आहेत. व्यापारी शेतकरी युद्ध थांबण्याच्या प्रतीक्षेत. इराण इस्रायल युद्धामुळे आखाती देशांना जाणारी द्राक्ष आणि इतर फळे घेऊन जाणारे कंटेनर भारतीय बंदरावर अडकून पडले आहेत. त्यामुळे सध्या हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे. युद्धाचा परिणाम सांगली जिल्ह्याच्या फळ व्यवसायावर देखील झालेला आहे. मिरजेच्या चांद फ्रूट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, केळी यासारख्या विविध प्रकारची फळे दुबई, ओमान, सौदी अरेबिया, बहरीन, कतार यांच्यासारख्या विविध आखाती देशांमध्ये पाठवली जातात. युद्ध सुरू झाल्याने यापूर्वी पाठवलेली फळे ही त्या देशातील पोर्टमध्ये आणि मुंबईतील समुद्राच्या पोर्टजवळ पडून आहेत. काही कंटेनर हे परत पाठवले जात आहेत. सध्या आखाती देशाला निर्यात करणारा हा व्यवसाय ठप्प झालेला आहे. भविष्यात हे युद्ध असेच चालले तर याचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे. आखाती देशांना जाणारी सागरी वाहतूक जर लवकरात लवकर सुरू करावी यासाठी वाफा फ्रूट अँड व्हेजिटेबल असोसिएशनतर्फे प्रयत्न सुरू असल्याची माहिती चांद फ्रूटचे संचालक नासिर बागवान यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील 2 मोठ्या कंपन्या आणि त्यासोबतच छोट्या कंपन्यांचा माल बंदरावर अडकलेला आहे आणि चालू वर्षी आखाती देश आणि इतर देशांना 500 कंटेनरमध्ये 6,800 मेट्रिक टन जाण्यासाठी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा कृषी अधिकारी प्रितेश माळी यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.